दिलेला आहे। देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वराकडे आपले नेत्र बंद करून माना झुकूया, स्वतःला नम्र करूया आणि परमेश्वराने आज वचनाद्वारे आपली भेट घ्यावी म्हणून त्या जवळ प्रार्थना करूया। सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि आमच्या निर्माण करत्या पित्या, प्रभू येशूच्या प्रिय पवित्र नामामध्ये आज या नाताळच्या आनंदाच्या प्रसंगी या निमित्तानं आदरणीय पास्टर सनदी साहेब, परिवार मंडळी आणि उपस्थित असणारे सर्व सेवक यांच्या प्रार्थना सहभाग यामुळे राजे विश्वास तुझ्या नामाचं स्तवन आराधना आम्ही केलेली आहे। हो, तुझ्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं। प्रभू येशू, तुझ्या नामावर विश्वास ठेवल्यानं आम्ही तुझी मुलं बनतो आणि प्रभू तुझ्या कृपेनं आमचं तारण होतं, नव्या जीवनाचा अनुभव येतो आणि प्रभू येशू आम्ही नाशापासून नरकापासून वाचतो। आणि तुझ्या शास्त्रात लिहिलेलं वचन सत्य आहे की आम्हासाठी एक सार्वकालिक जीवन तू ठेवलेलं आहेस। आज प्रभू येशू तुझ्या कृपेनं तुझ्या नामामध्ये तुझं वचन घेऊन मी इथं आलेलो आहे। मालगाव या गावामध्ये येशू मी तुझी शांती जाहीर करत आहे। पवित्र आत्मा तू या संपूर्ण भागामध्ये अद्भुत कार्य कर। जे लोक दुःखी कष्टी आहेत येशूच्या नावामध्ये त्यांचे आज अश्रू पुसले जाऊ देत। जे द्विधा मनस्थितीमध्ये आहेत, संशयामध्ये आहेत, नाजूर येशूच्या नावामध्ये त्यांना आज मुक्ती मिळू दे। अनेक प्रकारच्या व्याधीनं, अनेक प्रकारच्या व्यसनानं बांधलेल्या लोकांना आज येशूच्या नावामध्ये मी मुक्ती जाहीर करत आहे। देव बापा, हे तुझे लोक आहेत, तुझं ऐकण्यासाठी येशू या ठिकाणी हे जमलेले आहेत। मी तर प्रभू तुझा एक दास आणि सेवक आहे। तुझं वचन पाठव प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे कार्य होऊ दे आणि हा नाताळचा आनंद येशू तुझी शांती या गावामध्ये आणि तो ज्यांच्यापर्यंत हा आवाज जात आहे येशू तुझी शांती आणि आनंद त्यांच्या मनात आणि हृदयात आज पेरला जाऊ दे। पालक साहेबांबद्दल धन्यवाद देतो, मंडळीबद्दल स्तुती करतो, राजे येशूत आलेल्या प्रत्येक सेवकाबद्दल मी तुला धन्यवाद देत आहे की त्यांचं येणं तू आज आशीर्वादाचं केलेलं आहे। तुझ्या वचनाची सेवा करण्यास येशू बापा माझं सहाय्य कर आणि तुझा महिमा होऊ दे। येशूच्या नावाने मागतो, आमेन, हालेलुया। प्रियानो, मी पास्टर श्यामकांत सर्वगोडे, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी या गावामध्ये राहतो। इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेले 28 वर्ष मी रुग्णसेवा सांभाळून प्रभूची सेवा करत आहे। माझी प्रिय पत्नी आताच प्रमिला, जिचं तुम्ही स्वागत केला, ती पण स्टाफ नर्स गेले 25 वर्ष काम करते। मला 2 मुलं आहेत। माझी मोठी मुलगी बीटेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झाली, बेंगलोरमध्ये जॉब करते। माझा मुलगा BSc पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला आहे। माझ्या प्रियानो, सांगण्याचा उद्देश हा आहे की मी कोण, हा मनुष्य कोण आहे, कुठून आला, काय आलं, हा संभ्रमावस्था होण्या अगोदर आणि प्रभूचं परिचय, प्रभूचं अद्भुत वचन ऐकण्या अगोदर पहिल्यांदा मी माझी जबाबदारी समजतो की तुम्हाला मी माझं परिचय करून देणं ही जबाबदारी आहे। माझ्या प्रियानो, मी पण एक सामान्य कुटुंबातून आहे। पन्हाळा तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यात माझा जन्म झाला, कोतोरी या गावात। या गावामध्ये मी येण्या अगोदर मिशन हॉस्पिटलमध्ये मी 1990 ते 95 5 वर्ष मी मिशन हॉस्पिटलमध्ये मेल नर्स या पदावर काम केलं। प्रियानो, मिशन हॉस्पिटलमध्ये काम करताना रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे याचा पावलोपावली अनुभव मी घेतला। परंतु मिशन मध्ये देवाची कृपा होती, पण मिशनच्या बाहेर प्रियानो एक जग होतं आणि ते जग असं होतं की ते आम्हाला बिघडवणार असं होतं। इकडे लक्ष द्या,
आणि अशाच परिस्थितीमध्ये मी मोठ्या ध्येयानं की मिशन हॉस्पिटलमध्ये शिकावं, चांगली डिग्री घ्यावी, परदेशात जावं, पैसा कमवावा या उद्देशानं आलो होतो. परंतु माझं ऍडमिशन होत असताना मला आजही सांगू द्या, याच गावचे जे बिशप साहेब, आज मला त्यांचं स्मरण आठवण होत आहे, भंडारे बिशप साहेब, मला वाटतं मालगावचेच. आणि त्यांच्या इमारतीच्या पायऱ्या चढत असताना माझ्या आईनं मला सांगितलं होतं, एक सांगायचं वरती स्पॉन्सरशिप मिळताना, मी परदेशात जाणार नाही, मी भारतात राहणार, मी प्रभूची सेवा आणि रुग्णांची सेवा करणार. आणि मी पायऱ्या चढत चढत वरती गेलो. पालक साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, तुला नर्सिंगला ऍडमिशन पाहिजे? होय. काय परदेशात जाणार, पैसा कमवणार? नाही नाही. जसं आई मुलाला एखादं पाठांतर सांगते तसं ते शब्द माझ्या मुखातून झटदिशीनं आले. नाही, मी भारतात राहणार, मी रुग्णसेवा करणार, मी प्रभूची सेवा करणार. पालक साहेब स्तब्ध झाले, म्हणाले, बाळा सगळेच असे म्हणतात रे. आणि मिशनचं ट्रेनिंग झालं की पासपोर्ट दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला काढतात आणि सगळे परदेशात जातात. मी पण स्तब्ध झालो. मला म्हणाले, प्रार्थना कर, प्रभूची काय इच्छा आहे त्याप्रमाणे कर, तुझ्या इच्छेनं नको. प्रियानो, आजही मला आठवतं, मिशनचं ट्रेनिंग झालं, 5 वर्ष जॉब केला, मुंबई हॉस्पिटल, हिंदूजी हॉस्पिटल, मिशन आणि अंबानीच्या कंपनीमध्ये मी जॉब केला, पुष्कळ पैसे कमवले. परदेशात जाण्याचं स्वप्न होतं. पण प्रत्येक वेळेला एक गोष्ट मला टोचत होती, यारवाडगी साहेब, की मी देवाच्या एका सेवकाला वचन दिलं होतं, ते पायऱ्या चढत असताना, मी भारतात राहणार, मी रुग्णांची सेवा करणार आणि मी प्रभूची सेवा करणार, मी परदेशात जाणार नाही. आणि ही गोष्ट देवाच्या सेवकाबरोबर मी कबूल केली होती. माझ्या प्रियानो, मला सांगायला आज आनंद वाटतो की परदेशात जाऊन अनेकांनी नोकऱ्या केल्या, रुग्णसेवा केली, तिथेही आज आमची मित्रमंडळी चांगल्या प्रकारे प्रभूची सेवाही करतात. मला अभिमान आहे. परंतु जेव्हा देव एखाद्याला विशेष कामासाठी निवडतो, तेव्हा देव त्याला आपलं बनवतो आणि त्याचा कामकरी बनवतो. आणि मी नोकरीसाठी कधीच परदेशात गेलो नाही, कधीच परदेशात गेलो नाही. पासपोर्ट 1994 ला 50 रुपये देऊन पोस्ट ऑफिस, मिरजच्या पोस्ट ऑफिस मध्ये बनवला. 1994 ला 50 रुपयाचा पासपोर्ट बनवला आणि 1997 ला व्हिसा आला, जायचं होतं. पुन्हा ती गोष्ट मला टोचत होती, मी भारतात राहीन, रुग्णसेवा करेन, प्रभूची सेवा करेन. मी प्रभूला म्हटलं, प्रभू काय करू? पासपोर्ट तयार आहे, व्हिसा येत आहे, मलेशियाला जायचं आहे. मी प्रार्थना केली, प्रभू माझ्या इच्छेनं नको, तुझ्या इच्छेनं होऊ दे. मुंबईला गेलो, एअरपोर्टला जायचं होतं, परंतु जिथं व्हिसा घ्यायला जायचं होतं त्या ऑफिसला एक मोठं ताळा ठोकलेला होता. आणि मग कुणीतरी सांगितलं की तो एजंट तुमचा पासपोर्ट घेऊन, पैसे घेऊन पळून गेलेला आहे. प्रियजनांनो, आज हा नाताचा संदेश सांगत असताना मला सांगू द्या की देव जेव्हा आमच्या जीवनामध्ये काम करतो, बायबलमध्ये देवाचं वचन लिहिलेलं आहे की तो आम्हाला उकिरड्यावरून उचलून अधिपतीच्या पंक्तीला बसवतो. तो आम्हाला पाप क्षमा आणि तारण जीवन दिल्याशिवाय राहत नाही. माझ्या जीवनामध्ये तो अनुभव आजही आलेला आहे. परंतु एक दुःख झालं की परदेशात गेलो नाही, पासपोर्ट गेला, पैसे गेले. अंबानीच्या कंपनीमध्ये मी रसायनीला काम करत होतो, पैसा भरपूर होता, परंतु शांती नव्हती, समाधान नव्हतं. आणि अशा वेळेला अनेक चुकीचे विचार माझ्या जीवनात होते. परंतु प्रियानो, देवाच्या सेवकांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या. अनेका सेवकांनी सांगितलं, पैशाच्या मागे जाऊ नको, प्रभूच्या मागे जा, पैसा तुझ्या मागे येईल. प्रेज द लॉर्ड. आज एक चांगली पत्नी, 2 लेकरं, स्वतःचं एक घर आणि गव्हर्नमेंट जॉब. मिशन हॉस्पिटलमध्ये काम केलेल्या मनुष्याला गव्हर्नमेंट जॉब मिळणं साधी गोष्ट नाही, पण मला प्रभूने दिला. आणि इचलकरंजीमध्ये रुग्णसेवा 28 वर्ष करत मी प्रभूची सेवा करत आहे. 100-150 लोकांची मंडळी आहे. मिशन हॉस्पिटलमध्ये खट्याळ असणारा मनुष्य,
वेगळं वागणारा मनुष्य, व्यसनात पडलेला मनुष्य आज मी प्रभूची सेवा करतोय, मला याचा आनंद आहे. येशू ख्रिस्ताने माझं जीवन बदललं. तो आपल्याला शाऊलाचा पाऊल करणारा ख्रिस्त आहे. आणि अशा येशूची ओळख, अनुभव आपल्या जीवनात असणं फार महत्वाचं आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो, मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला आणि त्यानं मला माझ्या सर्व भयापासून सोडवलं. तोच दावीद राजा म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याचवर भाव ठेवतो तो धन्य आहे. मी भाव पण ठेवला आणि मी त्याची भक्ती करू लागलो. 1998ला 97च्या मध्ये माझं परिवर्तन झालं. पश्चाताप केला, बाप्तिस्मा घेतला आणि परमेश्वराकडे मी सेवा करू लागलो. 98ला माझं लग्न झालं, चांगली पत्नी मिळाली, 99ला मुलगी झाली आणि एक संसाराला सुरुवात झाली. प्रियानो, आज माझ्याजवळ प्रियानो परमेश्वरानं दिलेलं जे काय आहे ते भरपूर आहे. कदाचित ना ताळ, जिथं आनंदाला ताळ नाहीये, जिथं आनंदाला ताळ नाहीये, जिथं कुठल्याच गोष्टीला ताळ नसतो, लोक आपल्या आई पत्नी हे फराळ करण्यामध्ये बिझी असतात, पास्टर मंडळीमध्ये बिझी असतात, तरुण लेकरं कपड्यामध्ये, घर सजवण्यात किंवा रंगकाम अनेक गोष्टीमध्ये आपण बिझी आणि व्यस्त असतो. परंतु प्रियानो, या सगळ्या गोष्टीचा आनंद प्रत्येक जण घेत असतो. परंतु हा आनंद घेत असताना फक्त फराळ बनवण्यामध्ये आनंद नाहीये, फक्त घर सजवण्यामध्ये आनंद नाहीये, फक्त कपडे पेहरावा वेगवेगळा घालून मिरवण्यामध्ये आनंद नाहीये, तर आनंद कशामध्ये आहे? माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रातून एक आपण वचन वाचू, लूकवर्तमान 2 अध्याय आणि 1 पासून काही वचन. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहावी अशी कैसूर आगोस्त याची आज्ञा झाली. क्लिनिय हा सूर्या प्रांताचा सुभेदार असता ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफी आपणास वागदत झालेली मरिया गरोदर असतात ती सहित नावनिशी लिहून द्यावयास गालिला ते नाझरेत गावावरून यहुद्यातील बेतलेम नामे दाविदाच्या गावीवर गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातला व गोत्रातला होता. ती तेथे असता असे झाले की तिचे प्रसूतीचे दिवस भरले आणि ती आपला प्रथम पुत्र प्रसवली. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवले, कारण त्यास उतार शाळेत जागा नव्हती. पहा प्रियानो, आपण वर्षानुवर्षे अनेक दिवस अनेक महिने हा अध्याय किंवा ह्या गुजगोष्टी आम्ही ऐकून आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म गव्हाणीमध्ये जनावरांच्या गोठ्यामध्ये झाला. उतारशाळेत पण त्याच्या जन्माला जागा मिळाली नाही. काळजीपूर्वक ऐका. परंतु प्रियानो, परमेश्वराचा प्रत्येक गोष्टीमध्ये उद्देश आहे. बायबल या ठिकाणी सांगतं, योसेफ आणि मरिया हे वागदत, म्हणजे मराठी भारतीय संस्कृतीच्या शब्दात म्हटलं तर त्यांची मागणी झालेली होती. आणि अशा वेळेला प्रियानो, परमेश्वराचा देवदूत मरियाकडे येऊन म्हणतो, हे कृपा पावलेले स्त्री तू धन्य. मरिया ही कुमारी होती, पण देवदूत आत तिसकडे आलेला आहे आणि तिला म्हणतो, हे कृपा पावलेली स्त्री धन्य, तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव, तोच आपल्या लोकांना पापापासून तारील. एक कुमारी आहे. देवदूत आत येऊन तिसकडे सांगत आहे आनंदाची बातमी, तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील आणि त्याचं नाव येशू ठेव, कारण येशू पुढे असं म्हटलेलं आहे बायबलमध्ये, तोच आपल्या लोकांना पापापासून तारील. ती भयभीत झाली. ती म्हणाली, मला पुरुष ठाऊक नाही, हे कसं होईल? आजही जगभर अनेक लोक संभ्रमावस्थेत आहेत, संशयामध्ये आहेत, कारण आम्हाला फक्त मेडिकल सायन्स एवढेच माहित आहे, स्त्री पुरुषाच्या इच्छेने किंवा एकत्र येण्यानं बाळाला जन्म होतो. प्रियजनांनो, आपण जेव्हा एखाद्या भयानक आजारानं, एखाद्या भयानक संकटानं, एखाद्या समस्यामध्ये अडकलं जातो, तेव्हा आपण प्रार्थना करतो की परमेश्वरा असं एक अद्भुत कार्य कर की प्रभू हा डॉक्टरांच्या औषधाशिवाय बरा न होणारा आजार माझ्या शरीरातून निघून जाऊ दे. प्रभू हे भलं मोठं कर्ज माझ्यातून निघून जाऊ दे. प्रभू आज मरणाचा विचार माझ्यातून निघून जाऊ दे.
प्रियानो, जेव्हा आमच्यावर संकट येतं, आजारपणाचं, समस्याचं, तेव्हा आम्ही प्रभूला म्हणतो, प्रभू अद्भुत कार्य कर, हे परमेश्वरा तू कार्य कर. पण प्रियानो, परमेश्वरला आम्ही अद्भुत कार्य करण्याची अपेक्षा करतो, पण जेव्हा परमेश्वर अद्भुत कार्य करतो तेव्हा ते आम्ही स्वीकारायला नको का? एक शेतकरी जमिनीची मशागत करतो आणि मशागत केलेल्या जमिनीमध्ये तो बीज पेरतो. किती अद्भुत आहे. तो पेरताना ज्वारी, बाजरी, गहू त्याचं बीज तो पेरतो, एका आशेने पेरतो आणि तो घरी निघून येतो. परंतु त्यानंतर प्रियानो, आम्हाला ठाऊक आहे, ज्या परमेश्वरानं त्या भूमीला आदेश दिलेला आहे, तुझ्यामध्ये जे पेरलं जाईल ते तू मनुष्याला अन्न म्हणून दे. आज भूमी देवाच्या शब्दाच्या अधीन आहे, म्हणून परमेश्वर वरून पाऊस पडतो आणि जमिनीच्या खाली जे पेरलेलं आहे त्याच्यातून त्या गव्हाच्या लोंब्या, त्या बाजरी ज्वारीच्या लोंब्या येतात. किती अद्भुत आहे ना. आम्ही म्हणतो का, अरे याच्यातून धान्य कसं काय आलं, मी तर मेलेलं धान्य पेरलं होतं. परमेश्वर पाऊस पडतो आणि जमिनीतून जिवंत धान्य आम्हाला अन्न म्हणून येतं. पाण्यावरती जहाज चालत आहेत. आम्ही कधी म्हणतो का, अरे ही एवढी मोठी जहाज पाण्यावरून कशी चालतात, आकाशातून ते विमान चालतं. आपण कधी म्हणतो का, अरे हे अद्भुत नाही का? परंतु आपण या गोष्टी मानवानं जी काही संशोधन करून हे आम्हासाठी, आमच्या सुख सोयीसाठी ठेवलेलं आहे, ते आम्ही स्वीकारतो. काळजीपूर्वक कानीकडे द्या, स्वीकारतो. प्रियानो, मानवानं अद्भुतरित्या केलेल्या गोष्टी आम्ही स्वीकारतो. पण आज मला सांगू द्या, आज जे दुष्ट लोक, संशय बाळगणारे लोक, देवाच्या गोष्टीवर संशय घेणारे लोक, त्यांच्यासाठी मी सांगत आहे, परमेश्वरानं ज्या मनुष्याला निर्माण केलं, बायबल सांगतं, परमेश्वर म्हणाला, या आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण कर. म्हणजे प्रियानो, परमेश्वरानं प्रत्येक मनुष्याला स्वतःचा प्रतिरूपाचं आणि सदृश्य निर्माण केलेलं आहे. म्हणून मनुष्य अमेरिकेतला असो, चायना मधला असो, इंडियातला असो की कुठल्या देशातला असो, त्याला दोनच डोळे, एकच नाक, दोन हात, दोन पाय आहेत. रंग कुठलाही असू दे, परंतु मनुष्य समानच त्याचे बाह्य अवयव आहेत, आतले अवयव पण समान आहेत. माझ्या प्रियानो, आपण सर्वजण परमेश्वराची निर्मिती आहोत. आपण परमेश्वराची लेकरं आहोत. पूर्ण वेळ आता मी सेवा करत आहे. प्रेज द लॉर्ड. ही प्रभूची इच्छा आहे. मला सांगू द्या, जेव्हा एक बाळ हॉस्पिटलमध्ये जन्माला येतो तेव्हा आम्ही नर्सेस, डॉक्टर्स काय करतात, त्याच्या हाताचे जे छाप आहेत ते पॅडवर उठवून घेतात. प्रियजनांनो, प्रत्येक भागाचं हाताचा जो हा भाग आहे ना, कुणाशी जगामध्ये मॅच होत नाही. कुणाच्या डोळ्याच्या बाहुल्या कुणाशी मॅच होत नाही. म्हणून आज मला आनंदाची बातमी या नाताळ प्रसंगी सांगू द्या, तुम्ही परमेश्वराची अद्भुत, एकमेव, वेगळी अशी निर्मिती आहात. प्राइज द लॉर्ड. कारण तो एकच परमेश्वर आहे आणि त्यानं तुम्हाला आणि मला जरी आपल्या बाह्य स्वरूपाचं आणि आतले सगळे ऑर्गन्स जरी समान असतील, तर माझ्या बंधू, माझ्या बहिणींनो, तुमच्यानी माझे डोळे, तुमच्यानी माझे हात हे कुणाशी मिळते जुळते नाहीत. म्हणजे परमेश्वरानं या जगामध्ये आम्हाला एक वेगळं असं निर्माण केलेलं आहे. हॅलो. आणि हे अद्भुत नाही का? आणि म्हणून ज्या मनुष्यानं पाण्यावर चालणारी जहाज बनवली, ज्या मनुष्यानं आकाशात चालणार, प्रियानो, आकाशातून चालणारी विमानं ज्या मनुष्यानं बनवली, ते आम्ही स्वीकारतो. विमानातून प्रवास करतो, जहाजातून प्रवास करतो, जमिनीतलं अन्न खातो. मनुष्यानं जे काही उत्तम आणि चांगलं बनवलेलं आहे ते आम्ही स्वीकारतो. मला सांगू द्या, त्या मनुष्याला ज्ञान, सुज्ञान, कौशल्य आणि बुद्धी देणारा तो परमेश्वर महान आहे. प्राइज द लॉर्ड. आणि मग त्या परमेश्वरानं आपला शब्द मरेकडे पाठवला. कारण का? बायबल देवाचं वचन सांगतं, येशू ख्रिस्त या जगात येण्या अगोदर लोक अंधारात बसले होते, लोक मरणाच्या भयाने ग्रासले होते. पापाचं भय, मरणाचं भय, आजाराचं भय, लोकांचं भय. कारण जगातीच्या नाक्यावर लुटणारे लोक होते, व्यभिचार करणारे लोक होते, आणि कुष्ठ रोग, अनेक प्रकारचे व्याधी आणि अनेक प्रकारचे विकार लोकांना लागलेले होते. काळजीपूर्वक ऐका, येशू ख्रिस्ताचा जन्म, मगाशी बंधूंनी गाणं गायलं,
येशूचा जन्म कशासाठी झाला? कशासाठी झाला? पाप्यांना तारवायसाठी झाला. काळजी बरं काय ग, येशू ख्रिस्ताचा जन्म फक्त एका देशासाठी किंवा ख्रिश्चन लोकांसाठी झालेला नाहीये. येशू ख्रिस्ताचा जन्म बायबल सांगतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. आज नाताळचा सण हा प्रियानो आनंदाचा दिवस आहे. कारण बायबल सांगतं, मरियाला जो आनंदाचा निरोप आला, तू गरोदर होशील, तू पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापापासून तारणार आहे. कुमारी होती, समाजाचं भय होतं. ती म्हणाली, हे कसं होणार, मला पुरुष ठाऊक नाही. परंतु देवदूत तिला म्हणाले, भिवू नकोस, पवित्र आत्मा तुझवर येईल, याकरता जो जन्मेल त्याला देवाचा पवित्र पुत्र म्हणतील. प्रियानो, दोन गोष्टी आहेत. एक, देवाचं वचन तिच्याकडे आलं, आणि दुसरी गोष्ट देवदूत म्हणतात, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. या सृष्टीची निर्मिती होत असताना बायबल मध्ये लिहिलेलं आहे, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. त्यावेळेला पृथ्वी कशी होती? आकार विरहित होती, शून्य होती, आणि सर्वत्र अंधकार होता. पण जलनिधीच्या पृष्ठभागावर देवाचा आत्मा तळपत होता. तेव्हा देव शब्द बोलला. प्रियानो, देव जेव्हा शब्द बोलतो, देव जेव्हा आत्म्यानं पवित्र आत्मा पाठवतो, तेव्हा काहीतरी उत्तम आणि चांगलं ते निर्माण होतं. हॅलो हॅलो, तुम्ही दोघं बोलत आहात, एकमेकापासून अंतर ठेवून थांबा. मी प्रेमळ आणि कडक शिस्तीचा मनुष्य आहे. मी हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन देतो, इथं वचनाचं इंजेक्शन चालू असतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, राबा शाखरा महालारियंदाला. मी कुठली फी घेऊन इथं आलेलो नाही, मी फ्री आहे. प्रेज द लॉर्ड. मला आज मुक्काम करा म्हटलं तर मी राहीन इथं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझं मालगाव खूप प्रेम आहे, कारण मी इथं बरेच वर्षापूर्वी येऊन गेलो. मला सांगू द्या प्रियानो, ज्या परमेश्वराने सृष्टी निर्माण केली त्यावेळेला सृष्टीची बायबलमध्ये सांगितलेले कशी होती? पृथ्वी आकार विरहित होती, पृथ्वी शून्य होती. बरेचदा आमचं जीवन आम्ही म्हणतो, माझ्या जीवनामध्ये ना मला घरात शून्य किंमत आहे, माझं जीवन आकार विरहित झालेलं आहे. प्रियानो, कधी कधी असं होतं. आपण म्हणतो, मी चांगली नोकरी केली, पेन्शन आहे, पण मला टेन्शन जास्त आहे, पेन्शन पेक्षा टेन्शन जास्त आहे, मला घरामध्ये किंमत नाही. कधी कधी मनुष्याचं जीवन असं होतं. आज त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की पवित्र शास्त्रात उत्पत्तीच्या पुस्तकात दिलेलं आहे, पृथ्वी आकार विरहित शून्य होती, पण दोन गोष्टी घडल्या. देवाचा आत्मा जलावर तळपत होता, तेव्हा देव शब्द बोलला, प्रकाश हो, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. प्रियानो, देवाचा शब्द, देवाचं वचन जेव्हा येतं तेव्हा देवाचा पवित्र आत्मा पण कार्य करतो, आणि देवाचा पवित्र आत्मा येतो तेव्हा प्रियानो निर्मिती होते. देवाच्या शब्दामध्ये निर्मिती आहे. आणि हा प्रकाश कोण आहे? तो प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने योहान 8:12 मध्ये म्हटलेलं आहे, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. आज या नाताळच्या सणानिमित्त मी आनंदाची गोष्ट सांगतो. आज आपण घराच्या वरती तारा लावतो, आज घराला आपण लाइटिंग करतो, ख्रिसमस ट्रीला लाइटिंग करतो. हे चांगलं आहे लोकांना दाखवण्यासाठी, परंतु प्रियानो, 2000 वर्षापूर्वी ज्या परमेश्वराचं वचन पृथ्वीवर आलं, ज्या परमेश्वराने शब्द बोलला आणि पवित्र आत्मा तळपत होता, तो कार्य करू लागला, आणि देवाच्या शब्दानं पहिली निर्मिती काय झाली? प्रकाश हो, प्रकाश हो. आणि त्यावेळेला देवानं त्या प्रकाशाने अंधार वेगळा केला, प्रकाशाने अंधार वेगळा झाला. तो पहिला दिवस. आज अनेकांना वाटत असेल, परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये हा काळोख आहे, माझ्या जीवनामध्ये हे अंधार आहे. मला सांगू द्या, येशू हा प्रकाश आल्याशिवाय अंधार जात नाही. येशू आरोग्य घेऊन आल्याशिवाय आजार जात नाही. येशू श्रद्धा घेऊन आल्याशिवाय अंधश्रद्धा जात नाही. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या बहिणी बंधून रडू नका, निराश होऊ नका. येशू धर्म बदलण्यासाठी आलेला नाही, येशू जीवन बदलण्यासाठी आलेला देव आहे.
तो या जगात प्रकाश बनून आलेला आहे, यासाठी की अंधाराने आम्हाला गाठू नये, आजाराने आम्हाला गाठू नये, पापाने आम्हाला गाठू नये, आमची लेकरं व्यसनाने विकारामध्ये नाश होऊ नये. म्हणून येशू प्रकाश बनून आलेला आहे. येशू प्रकाशाचा देव आहे, देव प्रकाश आहे. पण आज आम्ही देव प्रकाश आहे म्हणतो आणि अंधारात चालतो, अंधारातल्या गोष्टी करतो. बाप बघतोय म्हणून अंधारात जाऊन फुकतोय गुटखा, तंबाखू, आणि डॉक्टरांचे रिपोर्ट आल्यानंतर धसाधसा रडतात लोक. काय झालं रे? टीबी, लिव्हर सिरोसिस. कशामुळे? चुकीच्या मित्रांमुळे, अंधारात जाऊन अंधाराच्या गोष्टी केल्या. आणि सैतान म्हणून येशू म्हणतो, चोर येतो तो चोरी, घात आणि नाश करावायचा येतो, पण मी आलो आहे ते जीवन द्यावयास आलेला आहे. येशू जीवन देणारा देव आहे. पण सैतान मरण घेऊन आलेला आहे, सैतान आजार घेऊन आलेला आहे, सैतान पापाची सत्ता घेऊन आलेला आहे, सैतान मरणाची सत्ता घेऊन आलेला आहे. माझ्या बहीण भावानं, नाताळ ख्रिस्त जन्मोत्सवाचा हा दिवस आहे. येशू ख्रिस्त एका राष्ट्रामध्ये, जरी इस्रायलमध्ये त्याचा जन्म झाला, परंतु त्याचं वचन आज जगभर पोहोचलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचा पवित्र आत्मा जगभर काम करत आहे, आणि जे अंधारात आहेत ते प्रकाशात येत आहेत, जे आजारात आहेत ते आरोग्यात येत आहेत, जे मरणाच्या भयात आहेत ते मुक्त होत आहेत. प्रेज द लॉर्ड. मरे भिवू नकोस, तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तो येशू आपल्या लोकांना पापापासून तारेल. हे जेव्हा वचन तिला समजलं, तेव्हा तिनं समाजाचं भय किंवा मी अविवाहित आहे काही नाही, पवित्र आत्मा माझ्यावर येणार आहे, हे वचन, तेव्हा ती म्हणाली, एकच शब्द बोलली, तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या वचनाप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्हाला वाटत असेल की परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये आजार काढून टाक आणि मला आरोग्य दे, हे कर्ज काढून टाक, मला कर्ज मुक्त कर, हे व्यसन माझ्यातून काढून टाक, तर मला आज सांगू द्या, प्रत्येक तरुणानो, तरुणी, माता पितानो, तुमच्या मुखाची कबुली हे पाहिजे की परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे, परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे मला घडव. मी म्हंटल ना, मी बिघडलेला मनुष्य होतो तरुणपणामध्ये. कुसंगतीनं माझी नीती बिघडली होती. दिवसाला 2-2 पाकिट सिगरेट ओढायचो. आज मी मॅच बॉक्सला पण हात लावत नाही. जिथं सिनेमा थिएटर आहे, 28 वर्ष झालं एकाही सिनेमा थिएटरात मी माझ्या परिवारानं पाऊल टाकलेलं नाही. टपरीवर मी थांबत नाही. माझ्या प्रियानो, मला ठाऊक आहे जगामध्ये अंधार आहे, आजार आहे, अंधश्रद्धा आहे, अज्ञान आहे. पण बायबल सांगतं योहानाच्या पत्रामध्ये, देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. आणि देव प्रकाश आहे असं जर आम्ही म्हणतो आणि आम्ही अंधारात चालतो, रविवारी चर्चमध्ये येऊन देव प्रकाश आहे, देव प्रकाश आहे म्हणायचं, आणि परत चर्चच्या बाहेर गेल्यावर जगाच्या अंधारात चालायचं. तरुणानो, बायबल सांगतो, कुसंगतीनं नीती बिघडते. संगत सोडा, अंधाराचे कर्म सोडा. येशू या जगात प्रकाश बनवून आलेला आहे. ख्रिश्चनिटी विल नॉट सेव्ह द पीपल. ख्रिस्ती धर्म मनुष्याला वाचवणार नाही. पुन्हा रिपीट करतो, ख्रिस्ती धर्म मनुष्याला वाचवणार नाही, येशू ख्रिस्त मनुष्याला वाचवणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. येशू धर्माचा देव नाही, येशू मानवाचा देव आहे. हालेलुया, हालेलुया. धर्म महत्वाचा नाही, धार्मिकता महत्वाची आहे. आज या जगामध्ये लोक धर्म 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 धर्माच्या नावाखाली त्रास देत आहेत, बोलत आहेत. धर्म महत्वाचा नाही. जो तुमचा शेजारी आहे ना, त्याची जात धर्म बघू नका, त्याची मानवता पहा. प्रीती करा एकमेकावर. तो कोणत्या कलर आणि कोणत्या कास्ट आहे महत्वाचं नाही. आज लोक काय करतात, कास्ट आणि कलर बघतात. आडनावावरून लोक ओळखतात. या आडनाव आहे तुमचं, हा रंग आहे, अरे कास्ट आणि कलर मनुष्य पाहतो, पण देव हृदय आणि तुमचे अश्रू पाहणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर हृदय आणि डोळे पाहणारा, अश्रू पाहणारा देव आहे. आज डॉक्टरांचे रिपोर्ट रक्त तपासून येतात, लघवी तपासून येतात, आणि काय काय तपासलं जातं, परंतु येशू ख्रिस्त म्हणतो, तुझे अश्रू माझ्या बुद्धीत आहेत. प्रेज द लॉर्ड. तुझं अंतकरण देव तपासतो, तुमचं पाऊल परमेश्वर तपासतो. आज मला सांगू द्या,
स्वतःला कमी समजू नका. मी छोटा आहे, मी गरीब आहे, मी कमी आहे. येशू ख्रिस्त काय पाहतो? प्रभू येशू ख्रिस्त तुमचं उठणं बसणं पाहतो, तुमचं प्रार्थनामय जीवन पाहतो, तुमचं पश्चातापी हृदय पाहतो. तुम्ही देवाकडे वळला आहात का? मरिया म्हणाली तुझ्या वचनाप्रमाणे हो. आणि तिला काय झालं? पवित्र आत्मा आला आणि त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की येशूचा जन्म झाला. थोडंसं फास्ट सांगतोय. माझ्या प्रियानं जसं मरियेनं वचन स्वीकारलं. काय स्वीकारलं? धर्म नाही, वचन. माझ्या प्रियानं जेव्हा मी येशूचं वचन स्वीकारतो, ऐकतो, बायबल सांगतो जितक्यानी त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने आपली मुलं होण्याचा अधिकार दिला. वचन हे काय आहे? देवाचा शब्द आहे. एका चांगल्या जमिनीत जेव्हा बी पेरलं जातं तेव्हा चांगलं बीज उगवून येतं. म्हणून बायबल सांगतं, यशाया म्हणतो आकाशातून पाऊस आणि बर्फ पडतो, आकाशातून पाऊस आणि बर्फ पडतो, तो पृथ्वीला हिरवीगार केल्याशिवाय, पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय तो पाऊस वरती जात नाही. परमेश्वराचा आत्मा यशायाच्याद्वारे म्हणतो जे वचन मी ज्या कामासाठी पाठवतो ते वचन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय वचन मागे जात नाही. पण तुम्ही स्वतः भग्न व्हा. तुम्ही परमेश्वराची मशागत केलेली जमीन बना, पश्चाताप करा. आणि येशूला जसं मरियेनं म्हटलं देवदूताला तुझ्या वचनाप्रमाणे हो, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि पवित्र आत्मा तिजवर आला आणि तिनं तारणाऱ्याला जन्म दिला. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही कुणाला जन्म देत आहे? आमच्या मुखातून आज काय येत आहे? आज आमच्या डोळ्यासमोर काय आहे? आज आमचे हात काय करत आहेत? मेंढरांना जन्म देतात. प्रियानो, त्याच प्रांतात पुढे म्हटलेलं आहे मेंढपाळ रानात राहून रात्री आपला कळप राखीत होते तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या भोवती उभा राहिला. प्रभूचं तेज त्यांच्या भोवती प्रकाशलं आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्याच म्हणाला भिवू नका, पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता तुम्हाला सांगतो ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलाय, तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. इकडे जन्म झाला. हॅलो बाळांनो, बोलू नका. इकडे जन्म झाला पण देवदूत गप्प बसले नाहीत. त्यांनी जाऊन ही बातमी गरीब मेंढपाळांना सांगितली. मेंढपाळ जरी अडाणी असतात ना तर ते हुशार असतात. रस्ता कसा काढायचा, हिंसर पशूंना कसं माघारी पाठवायचं, मेंढरांचं कसं त्यांचं पालन पोषण करायचं, चारा, हे मेंढपाळांना समजतं. आणि परमेश्वरानं म्हणून या मेंढपाळांना देवदूत पाठवून दर्शन दिलं आणि काय सांगितलं? तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलाय आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. इकडे लक्ष द्या, कान द्या. आनंदाची बातमी. बघायचा प्रश्न हा पडतो, अरे मेंढपाळ गरीब आहेत, अडाणी आहेत, अंधारात राहतात, त्यांना का कळवलं? पाऊल करिंदकराच्या पत्रामध्ये अरवाडगी साहेब देवाचं वचन म्हणतं ज्ञानास लाजवावे म्हणून देव अज्ञानास निवडतो, बलवानास लाजवावे म्हणून देव अशक्तास निवडतो. हॅलो, आज लोक आपल्यासाठी श्रीमंत देव निवडतात आणि श्रीमंत लोक आपल्यासाठी काय करतात? श्रीमंत देव निवडतात. आणि आपल्यासाठी कोण आहे? मला आनंदाची बातमी सांगू द्या. येशू ख्रिस्त आमच्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर दर्शन द्यावयास आलेला तो जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. दर्शन देणारा देव आहे. आणि म्हणून आजच्या संदेशामध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत की येशू ख्रिस्ताचा जन्म का झाला? तर प्रियानो, तुम्हाला आणि मला दर्शन देण्यासाठी झाला. आणि येशूच्या दर्शनामध्ये काय आहे तर आमच्यासाठी जीवन बदलण्याची ताकद आहे, आम्हाला पाप क्षमा करण्याची ताकद आहे, सामर्थ्य आहे, अभिषेक आहे. या मेंढपाळांनी ते ऐकलं आणि बायबल मध्ये लिहिलेलं आहे. ते म्हटले नाही उद्या जाऊन बघूया. हॅलो, बायबल मध्ये पुढे लिहिलं आहे चला आपण बेथलहेमापर्यंत जाऊ आणि जी गोष्ट आम्हाला देवदूतांनी सांगितली ती पाहू. काळजीपूर्वक ऐक. आजच्या संदेशामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, दर्शन. आपल्याला परमेश्वराचं दर्शन असावं, व्हावं, हे प्रत्येक मनुष्याचा अंतर्भाव मनोभाव पाहिजे. दावीद राजा स्तोत्र 42 मध्ये म्हणतो हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लोलबते
तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव जिवंत देवासाठी ताणलेला झालेला आहे. माझ्या बंधू आणि बहिणीनो, जोपर्यंत आम्ही परमेश्वराच्या दर्शनासाठी उत्सुक होत नाही, ताणलेला होत नाही की परमेश्वर आम्हाला दर्शन दे, परमेश्वर तुझ्या दर्शनानं माझ्या जीवनातला अंधार, आजार, व्यसन, पाप काढून टाक, तोपर्यंत प्रियानो दर्शन होत नाही. परमेश्वराने येशू ख्रिस्ताला जगात कशासाठी पाठवलं? तुम्हाला आणि मला दर्शन देणारा देव आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, यशाच्या पुस्तकात 2000 वर्षापूर्वी भविष्यवाणी झाली होती. पहा, कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल, त्याला इम्मानुएल, याचा अर्थ देव आम्हाबरोबर. देवाने ओळखलं होतं मनुष्याला देखील आता त्यांच्या बरोबर राहणारा देव पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त इम्मानुएल आहे, आमच्या बरोबर राहणारा, आमच्यामध्ये वस्ती करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहिणीनो, आज तुम्ही येशूच्या दर्शनासाठी उत्सुक आहात काय? तुम्ही म्हणायला पाहिजे, प्रभू मला दर्शन दे. दावीद राजा म्हणतो, सरते शेवटी त्याने एक प्रार्थना केली, म्हणतो, मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितलेले आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी ती झटेन. ते हे की, हे परमेश्वरा, माझे आयुष्यभर तुझ्या मंदिरी वस्ती व्हावी, यासाठी की मी तुझे मनोहर रूप पाहत राहीन. काय पाहिजे हो मनुष्याला? माझ्या प्रियानो, परमेश्वराच्या दर्शनाशिवाय काही नाही. म्हणून शेवटी म्हातारी लोक म्हणतात बघा, झाला तर रिटायर झालो, आता म्हातारे झालो, आता घरात बसून काय करो, चला देवदर्शनाला. सगळी पुंजी साठवलेली लोक घेतात आणि इकडे जा तिकडे जा, आणि शेवटी म्हातारपणामध्ये लोकांना देव आठवतो. दाविदाचा पुत्र शलोमोन राजा म्हणतो, हे तरुणा, आपल्या तरुणपणातच निर्माणकर्त्याची आठवण कर. प्रेज द लॉर्ड. कधी आठवण कर? खोकलायला लागल्याव, रिपोर्ट आल्याव, गुडघं दुखायला लागल्याव, उठ्या बशा होईना, 2 जण हात द्यायला लागतात, नंतर 4 जण हात द्यायची वेळ आल्याव हात देत नाहीत. तुम्हाला माहित आहे मग चौघे कधी येतात. तिथपर्यंत वाट बघू नका. शलोमोन राजा म्हणतो, हे तरुणा, आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माण करत्याला स्मर. का? असे दिवस येत आहेत की त्यात मला सुख नाही असं म्हणशील. उपदेशकाच्या पुस्तक घरी गेल्या 11 आणि 12व्या अध्यायाचा. म्हणून तो वरती म्हणतो, तू नजरेस येईल तसा चाल, मनास वाटेल त्या मार्गाने जा, तुझं हृदय तुला आनंद देव, पण या सर्व मार्गात परमेश्वर तुझा झाडा घेईल, हे तुला ठाऊक असू दे. पूर्वीचे लोक म्हणायचे, नंतर जे पेरलं ना ते नंतर उगवून येतं. आत्ताचे लोक म्हणतात, नाही नाही, आत्ता पेरलं ना, जैशी करणी. तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत. प्रेज द लॉर्ड. परंतु हे आज आपण काय म्हणतो की लगेच चूक केली की त्याचं फळ मिळत आहे. परंतु मी आज आनंदाची बातमी हे सांगण्यासाठी आलेलो आहे की लगेच आशीर्वाद आणि आरोग्य आणि जीवन आणि तारण पण येशू ख्रिस्त देतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, इब्री लोकाच्या पत्रामध्ये 2 अध्याय आणि 14व्या वचनात लिहिलेलं आहे. इब्री 2:14 आणि 15 की आम्हाला प्रश्न हा पडतो की होय, त्या मरियेला, योसेफाला ते बाळ झालं, आणि मग देवाचा पुत्र हा शरीरामध्ये कसा काही जन्मास आला? प्रेज द लॉर्ड. काळजीपूर्वक काही का? पाऊल तिमोथेच्या पत्रामध्ये पहिल्याच पत्रामध्ये म्हणतो, तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला. तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, राष्ट्रात त्याच्या नामाची घोषणा झाली, जगात त्याचबरोबर विश्वास ठेवण्यात आला, आणि तो गौरवात वर घेतला गेला. प्रेज द लॉर्ड. हे भक्ती आहे, हे भक्तीचं गुज आहे. येशू ख्रिस्त जगामध्ये कसा आला? देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, आणि त्याच्या नामाची घोषणा जगभर झाली, आणि तो शेवटी गौरवात घेतला गेला. प्रेज द लॉर्ड. देहात येशू का जन्मास आला? कारण बायबल 2:14, इब्री 2:14 मध्ये लिहिलेला आहे, ज्यार्थी मुले एकाच रक्तमांसाची होती, त्यार्थी तोही रक्तमांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा सैतान याला आपल्या मरणाने नाहीस करावं, आणि जी मरणाच्या भयानं आयुष्यभर दासपणानं बांधलेली आहेत त्यांना मुक्त करण्यासाठी येशू ख्रिस्त शरीरानं म्हणजे देहानं जगात आला. प्रेज द लॉर्ड.
इब्री 2:14-15 घरी गेल्या वाचा. येशू ख्रिस्ताचा जन्म मरियेच्या उदरी एक बालक म्हणून का जन्मास झाला की परमेश्वरानं पाहिलं प्रत्येक मनुष्याच्या रक्तामध्ये पाप आहे आणि बायबल सांगतो पापाचं वेतन मरण आहे. माझ्या प्रियानो, आम्हाला माहित आहे रक्तपाता वाचून पाप विमोचन होत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पूर्वीच्या काळी लोक पक्ष्याचं प्राण्याचं रक्त सांडत होते आणि परत पाप करत होते. म्हणून परमेश्वराने एकदाच योजना आखली, एकच अर्पण आता असं द्यायचं की मनुष्याच्या रक्तातला आजार आणि पापांची क्षमा झाली पाहिजे. काळजीपूर्वक ऐका नाताचा संदेश. येशू देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याच्या राष्ट्रात त्याच्या नामाची घोषणा झाली आणि जगात त्याचवर विश्वास ठेवण्यात आला आणि तो गौरवात वर घेतला गेला. इब्री लोकांच्या पत्रात वचन सांगतं की मुले म्हणजे तुम्ही आणि मी, हे सगळं जग जन्माला येताना कशात आलेलं आहे? रक्त आणि मांसामध्ये आम्ही जन्मास आलेलो आहे. का असं कोण आहे तर रोबोट? आम्हाला टोचल्यावर रक्तच निघतं, बरोबर आहे ना? काळजीपूर्वक ऐका. आणि आमच्या दुष्कृत्यामुळं, आमच्या पापामुळं आमच्या रक्तामध्ये विकार, आजार आणि पाप होतं आणि ते पाप मनुष्याला मरणाकडे नेत होतं. काळजीपूर्वक ऐका. येशू ख्रिस्ताच्या जन्माचं किंवा देहानं प्रगट होण्याचं सत्य काय आहे तर तो आमच्यासारखा रक्त मांसाचा झाला. कशासाठी? आमच्यावरती पापाची सत्ता, मरणाची सत्ता आणि सैतानाची सत्ता चालू होती. पापाचं वेतन मरणाकडे आम्हाला नेत होतं, नाशाकडे आणि नरकाकडे आम्ही चाललो होतो. म्हणून येशू ख्रिस्ताला देवानं आपल्या पुत्राला मानवी शरीर धारण करून पाठवलं. परंतु ते शरीर पवित्र होतं. देवाच्या शब्दानं मरियेचा जन्म, पुत्राला तिने जन्म दिला. देवाच्या आत्म्यानं तो वाढला. लूक 2:52 मध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त, इकडे लक्ष द्या, येशू ख्रिस्त देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत शरीरानं नुसता वाढला नाही, शरीरानं आणि ज्ञानानं वाढला. आज आई वडिलांनो, तुमची मुलं कशी वाढत आहेत? काय माझं पोरग मोठं झालं की हो, किती उंची वाढली बघा, किती वजन वाढलंय बघा. अरे बाई, माता पिता आज सांगत आहे नुसती उंची वाढली, वजन वाढलं ह्याकडे बघू नका, ते ज्ञानानं वाढत आहे काय? ते देवाच्या कृपेत तुमची मुलं वाढत आहेत काय? कुठल्या चुकीच्या मित्रांबरोबर फिरत आहेत? संध्याकाळी किती वाजता घरी येत आहेत? आम्ही याचा विचार केला पाहिजे. येशू ख्रिस्त ज्ञानानं आणि शरीरानं देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेलेला आहे. येशू धर्माचा नाही, येशू मानवाचा देव आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त बालक असताना तो आई वडिलांच्या अधीन राहिला. तरुणानो, लेकरानो, आई वडिलांच्या अधीन राहा, देवाच्या कृपेत वाढा. 12 वर्षाचा असताना तो गृहमंडळामध्ये बसला. मरिया आणि योसेफ म्हणते, बाळा आमच्या संग असा का वागलास? येशू म्हणाला, जे माझ्या बापाचं घर, जे माझ्या पित्याचं घर, त्या घरात मी असू नाही काय? आज आमची मुलं कुठे आहेत? आमच्या घरात नाहीत, कट्ट्यावरती. फेसबुक, एका वेळेला 4 पोरं एकमेकाची, पूर्वी पोरं आम्ही बोलत बसायचं, आता कुठं प्रत्येकाच्या हातात मोबाईल असते. कोण गेम खेळतोय आणि कुणाचा तरी गेम होतोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सावध राहा, मोबाईल अनेकांचा गेम करत आहे, गेम. आणि म्हणून मुलांनो मोबाईल नाही, हातामध्ये पुस्तक पाहिजे. चांगलं शिक्षण घ्या. मनुष्य शिक्षणाने मोठं होतं. जी मुलं आई वडिलांचा आज्ञेत राहतात, बायबल सांगतं मुलांनो आई वडिलांच्या आज्ञेत राहा, यासाठी की परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं आणि तुमचे वयोवृद्धी व्हावं आणि तुमचं कल्याण व्हावं. प्रेज द लॉर्ड. आई वडिलांच्या अधीन राहिल्याशिवाय, गुरुजनांचं ऐकल्याशिवाय मुलं सुधारल्याने त्यांचं कल्याण होत नाही. आज या स्टेजवरून मी ह्या नातानिमित्त सांगतो, तरुणांनो, आज तुम्ही कुठे आहात? ज्या आई वडिलांना तुम्हाला आईनं 9 महिने वाढवलं, 3 वर्ष आपल्या हाताचा पाळणा केला, त्या आईला तुम्ही सन्मान द्या. ज्या बापानं तुमच्यासाठी कष्ट घेतलं, हाताला बोटाला धरून शाळेत घातलं, लहानाचं मोठं झालं, त्या वडिलांचा सन्मान करा. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, मुलांनो आई वडिलांच्या प्रभूमध्ये आई वडिलांच्या आज्ञा पाळा, यासाठी की तुम्ही पृथ्वीवर दीर्घायुष्य व्हावं आणि तुमचं कल्याण व्हावं. अशी मुलं आई वडिलांचा सन्मान करतात, देवाच्या सेवकांचा सन्मान करतात, त्यांचं कल्याण होतं. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त देहानं प्रगट यासाठी झाला प्रियानो, की
आमच्या शरीरात, आमच्या रक्तामध्ये जे पाप होतं, आजार होता, तो येशू ख्रिस्तानं आपल्यावरती घेतला आणि तो वधस्तंभावर आमच्यासाठी गेला. बायबल सांगतो त्याला बसलेल्या मारांच्या वयानं आम्ही रोगमुक्त झालेलो आहोत. इब्री 10:10 मध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या यगदाच झालेल्या अर्पणाने आम्ही कायमच पवित्र झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ येशूकडे आलेत, काय घेऊन आलेत? दर्शनाला आलेत. चांगली गोष्ट आहे, देवाच्या दर्शनासाठी उत्सुक असा. येशू ख्रिस्त देखील डोंगरावरल्या प्रवचनात म्हणतो, जे ताणलेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ अर्पण घेऊन आलेत. आज तुम्ही काय अर्पण घेत आहात? मेंढपाळाने एखादं कोकरू आणलं असेल, एखादं घोंगडं आणलं असेल, दूध आणलेलं असेल, परंतु त्या मेंढपाळांचं ते जे अर्पण होतं, जे दर्शनासाठी त्यांनी तिथं गेले होते, ह्या फार महत्वाच्या गोष्टी होते. काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऐका. जर तुम्हाला वाटत असेल इकडे लक्ष, देवाचं दर्शन पाहिजे, परमेश्वरा मला तू आशीर्वाद दे, मला आरोग्य दे, मला तारण दे, मला जीवन दे, तर त्यासाठी 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. मला जेव्हा थांबायचं तेव्हा सांगा. किती? 5 मिनिटं थांबू का? आताच थांबू? थांबतो. काळजीपूर्वक ऐका. सगळ्या कार्यक्रमामध्ये हे वचन फार महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेंढपाळांना दर्शन कशामुळे येशूचं झालं? तर जे ऐकलं ते विश्वास ठेवून चला चला आपण बेतलेहमापर्यंत जाऊ. आम्ही बरेचदा वचन ऐकतो, मंडळीत सेवकाचं ऐकतो, परंतु आम्ही विश्वास ठेवत नाही. बायबल सांगतं, विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने होते. विश्वासासहित क्रिया पाहिजे, कृती पाहिजे. जसं शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, तसा विश्वास कृती वाचून निर्जीव आहे. प्रेज द लॉर्ड. आज विश्वासार्ह बहीण भावानो, ज्या मंडळी, ज्या घरात तुम्ही राहतात, जेव्हा देवाच्या गोष्टी ऐकून त्यावर विश्वास ठेवा की येशू तारणारा आहे, येशू पाप क्षमा करणारा देव आहे, येशू जीवन देणारा देव आहे. विश्वास ठेवा. आणि त्यांनी ती दर्शनासाठी गेलेत आणि अर्पण दिलं, यामुळे त्यांना दर्शन मिळालं. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, त्यांनी तिथं जाऊन बायबल सांगतं नमन केलं. काळजीपूर्वक ऐका. दर्शन, अर्पण, नमन फार महत्वाचं आहे. आज जग देवाच्या दर्शनासाठी भुकेलेलं आहे, पण दर्शन नाही आहे. आज भक्ती कमाईचं साधन होऊन बसलेलं आहे. दर्शनाच्या लांब लांब रांगा आहेत, पण चुकीच्या गोष्टी लोकांना मिळतात. आज मला सांगू द्या, येशू ख्रिस्त हा एका व्यक्तीला, धर्माला, जातीला, राष्ट्राला दर्शन देण्यासाठी आलेला नाही. तो येशू मनुष्याला दर्शन देऊन मनुष्यामध्ये राहण्यासाठी आलेला तो इम्मानुएल देव आहे. प्रेज द लॉर्ड. एकच सूर्य जगाला प्रकाश देतो. म्हणून बायबल मध्ये लिहिलं आहे, देव एकच आहे आणि देव आणि मनुष्यामध्ये येशू मध्यस्थ आहे. येशू मध्यस्थ आहे. फक्त मेंढपाळांना दर्शन दिलं नाही. ज्या लोकांनी आकाशामध्ये तारा पाहिला, अरे रे रे रे, हा काही वेगळाच तारा दिसतोय. मागी लोक शास्त्रज्ञ होते, सुज्ञ होते, त्यांनी पण अभ्यास केला की काहीतरी वेगळं आज कोणीतरी जन्माला आलेला आहे. आणि त्यांच्या लक्षात आलं की हा तारणाऱ्याचा तारा आहे. ताऱ्याच्या दिशेने गेले, सोनं, ऊद आणि गंधरस घेऊन गेले. आणि प्रियानो, ते जाऊन महालात विचारतात, यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? चुकीच्या ठिकाणी गेलेत. हॅलो, योग्य ठिकाणी गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दर्शन ताऱ्याच्या दिशेने मग गेलेत आणि मग त्यांना तो तारा त्यांना मार्ग दाखवत होता. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आम्हाला मार्ग, सत्य, जीवन असा देव आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याजवळ जात नाही. प्रेज द लॉर्ड. पण येशू मार्ग आहे, येशू सत्य आहे. त्याच्या मार्गात तुम्ही या, त्याच्या सत्यावर विश्वास ठेवा, तुमच्यापर्यंत जीवन तो आणेल. प्रेज द लॉर्ड. येशू जगात जीवन घेऊन आलेला देव आहे. म्हणून योहानाच्या पत्रात लिहिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवाचा होता. जे काही झाले ते त्याच वाचून झाले नाही, त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड.
आज येशू ख्रिस्तावर का विश्वास ठेवायचा? तर येशू ख्रिस्तामध्ये एक जीवन आहे. कसलं? आनंदाचं जीवन, शांतीचं जीवन, प्रीतीचं जीवन, क्षमा करण्याचं जीवन. अहो, त्या वधस्तंभावर पण त्यानं खिळे, काट्यांचा मुकुट, कुशीत भाला, दाढी ओढली, त्रास दिला. त्यावेळेला तो म्हणत होता, हे बाप्पा, याला क्षमा कर, क्षमा कर. हे काय करता त्यांना समजत नाही. हे जीवन येशू ख्रिस्ताने आम्हाला कोणती शिकवण दिलेली आहे? मारामारी करण्याची, सूड उगवण्याची नाही, प्रीती करण्याची, क्षमा करण्याची आणि एकमेकाला आदर देण्याची. माझ्या प्रियानो, येशू दर्शन देण्यास तयार आहे. तुम्ही त्याला अर्पण द्या. मेंढपाळाने अर्पण आणलं, मागी लोकांनी अर्पण आणलं. आता तुम्हाला काही पशु पक्षी प्राण्याचं अर्पण देण्याची गरज नाही. पाऊल रोमकराच्या मंडळीत 12व्या अध्यायात म्हणतो, यास्तो बंधुजनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपल्या शरीराचा जीवन पवित्र व देवाला प्रियाचा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. यासाठी की देवाची उत्तम व ग्रहणीय इच्छा काय आहे ती तुम्ही समजून घ्यावे. प्रेज द लॉर्ड. काय येशूला पाहिजे आम्हाकडून? आम्ही जिवंत असतानाच, आमचं शरीर जिवंत असतानाच आम्ही पवित्र असं देवाला अर्पण करावं. प्रेज द लॉर्ड. येशू जेव्हा पाहत होता ना प्रीतीनं, तेव्हा सैतान निघून जात होता. प्रेज द लॉर्ड. येशूचा स्पर्श होत होता ना, कुष्ठरोगी बरा होत होता. येशू प्रेम होतं, हृदयामध्ये कळवळा होता, स्पर्शामध्ये जीवन होतं. माझ्या प्रियानो, तो येशू आम्हाला घ्यायचा आहे आणि तो येशू जिवंत देव आहे. जर घ्यायचं असेल तर स्वतःचं समर्पण करा. प्रभू इथून पुढे डोळ्यानं कुणाला वटारणार नाही, हातानं पाप करणार नाही, कुणाला धोकाने धक्का देणार नाही. समर्पण करा. प्रभूला येशूच्या दर्शनासाठी उत्सुक असाल तर प्रभूला काय हवंय? तुमचं शरीर जिवंत असतानाच देवाच्या हाती समर्पण करा. योसेफ आणि मरियन आपल्या बाळाला समर्पण केलं होतं. अहो, त्यापेक्षा मोठं समर्पण येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी, या जगासाठी स्वतःचं शरीर समर्पण केलं. प्रेज द लॉर्ड. हे मोठं अर्प समर्पण आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्यानं स्वतःला राखून न ठेवता त्यानं दिलं. खिळे ठोकले, काट्यांचा मुकुट, कुशीत भाला, नग्न केलं त्याला, त्याचा फ्रॉक, त्याचा झगा पण वाटून घेतला. हे येशू ख्रिस्ताचं समर्पण आहे. हे येशू ख्रिस्ताचं बलिदान आहे, अर्पण आहे. म्हणून इब्री लोकांच्या पत्रात लिहिलेल्या त्याच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणाने आम्ही कायमचे पवित्र झालेलो आहोत. आज आम्ही काय देणार नाताळाला? होय, एकमेकाला फराळ द्यावा, एकमेकाला कपडे मदत करावी, विधवा बहिणींना, चांगली गोष्ट आहे. पण आज या नातानिमित्त जाता जाता एवढं सांगतो, स्वतःचं परीक्षण करा. काय तुम्ही प्रभू येशूच्या दर्शनासाठी उत्सुक आहात? काय उत्सुक असाल तर प्रभू येशूला प्रार्थना करा, प्रभू येशू मला दर्शन दे. आणि दर्शन हवं असेल तर देवाला तुम्ही समर्पण करा स्वतःच. आणि समर्पणाबरोबर अर्पण म्हणजे तुमचं वेळेचं अर्पण पण प्रभूला द्या. आम्ही चर्चमध्ये जातो, भक्ती संपल्यावर शेवटच्या संदेशाला किंवा शेवटच्या आशीर्वादाला किंवा महिन्यातून एकदा प्रभू भोजनाला किंवा ईस्टरला कब्रस्तानात प्रभू उठलाय, प्रभू उठलाय. तू कधी उठलास बाबा? तू उठलास का? तू या जगातून उठ. म्हणून येशू म्हणतो, उठ, प्रकाशमान हो, आता प्रकाश तुझकडे आले आहे. आज मी तुम्हाला हे सांगून थांबतोय की आता आपल्याला उठायचं आहे. कशासाठी? येशूसाठी, समाजासाठी, गरिबांसाठी, अनाथांसाठी, पोरक्यासाठी, विधवासाठी, जो तरुण आज नाशाकडे चालले त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी, त्यांना सत्य सांगण्यासाठी उठायचं आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं या जगामध्ये आपलं समर्पण केलेलं आहे आणि त्यामुळं या जगाला आज मुक्ती आहे प्रियानो, मुक्ती आहे प्रियानो. या आपण आपले डोळे बंद करूया आणि मी प्रार्थना करतो. आज आपण डोळे बंद असताना स्वतःचं परीक्षण करूया. मरिये, तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तो आपल्या लोकांना पापापासून तारेल. देवाचं वचन तिच्याकडे आलं प्रियानो. देवाचं वचन येतं तेव्हा देव पवित्र आत्मा पण पाठवतो. आज तुमची जबाबदारी आहे. जसं मरिया म्हणाली, तुझ्या वचनाप्रमाणे हो, हे परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आज इथं ज्यांनी संदेश ऐकलेला आहे, आज परमेश्वर त्यांच्याकडे पाहत आहे.
जर तुम्ही आज म्हणाल की परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, डोळे बंद ठेवा आणि परमेश्वराला म्हणा, प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तू मला दर्शन दे. मेंढपाळाने दर्शन घेण्यासाठी तात्काळ अर्पण घेऊन ते निघालेले आहेत. नमन केलं त्यांनी. आमची उपासना हे नमन आहे. शमरोनी स्त्री व्यभिचार करत होती शरीरानं आणि तिला वाटत होतं ही माझी उपासना आराधना आहे. परंतु येशू जेव्हा तिला आडावर भेटला तेव्हा तो म्हणाला, बाई देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. घागर तिथंच टाकली. तिला सत्य समजलं की येशू देवाचा पुत्र आहे. तिने ही घोषणा केली. आज आतापर्यंत तुम्ही काय ऐकून आहात? येशूविषयी माहिती असणं महत्वाचं नाही, येशूचा अनुभव असणं फार महत्वाचं आहे. मागी लोकांनी तारा पाहिला, ताऱ्याच्या दिशेने गेले आणि येशूचं दर्शन मिळालं. आज तुम्ही कुणाच्या दिशेने जात आहात? आज कुणाबरोबर तुमची संगत आहे? आज कुणाचं तुम्ही ऐकत आहात? तरुणानो, बस झालं. व्यसन करू नका. आई वडिलांचा अवमान करू नका. वडीलधाऱ्यांचा मान राखा. समाजाच्या हिताच्या गोष्टी करा. परमेश्वर नक्की या देशामध्ये शांती देईल. शेतकरी आशीर्वादित होतील, कामगार आशीर्वादित होतील, या देशाचा प्रत्येक नागरिक शांतीने प्रीतीने राहील. कारण येशू ख्रिस्तानं या जगामध्ये काय आणलेले आहे? शांती आणलेली आहे. येशू म्हणतो माझा आनंद मी तुम्हाला देतो, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. येशू म्हणाला मी माझी शांती तुम्हाला देतो, जग देतं तसं नाही. माझ्या प्रियानो, आज तो प्रभू येशू ख्रिस्त इथं तुम्हाला आनंद घेऊन आलेला आहे. हे देवाचं आनंदाचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे. वचन ऐकून स्वीकारा. येशू ख्रिस्त आज तुम्हाला शांती घेऊन आलेला आहे. ही शांती स्वीकारा. खरंच दर्शनासाठी उत्सुक राहा. समर्पण करा, नमन करा. येशू ख्रिस्त नक्की तुम्हाला तारण आणि सार्वकालिक जीवन देईल. देवबाप करू हा सर्व संदेश आशीर्वादित करू. आपले डोळे बंद असताना या आपण प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, ख्रिस्त येशूच्या प्रिय आणि पवित्र नावामध्ये आदरणीय पास्टर सनदी साहेब, त्यांची कुटुंब मंडळी आणि ते जमलेले तुझे सर्व आदरणीय सेवक, त्यांच्या मंडळात त्यांचं सेवा कार्य, येशू माझ्या देवा तुझ्या दप्तरी त्यांची नोंद असू दे. तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांचं कल्याण कर. हा मालगाव शहरामध्ये असणारे सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, सर्व राजकीय पुढारी असतील, त्यांच्यावर आशीर्वाद पाठव. या शहरामध्ये या गावामध्ये काम करणारा शेतकरी कामगार, त्यांच्या हाताला उद्योगाला यश दे माझ्या देवा. प्रत्येकाला प्रभू तुझा आनंद आणि शांती असू दे माझ्या देवा. इथं जमलेल्या प्रत्येक मंडळीवर आशीर्वाद पाठव आणि तुझं गौरव होऊ दे. सर्व महिमा तुला देतो, येशूच्या नावाने मागतो. आमेन, आमेन.